माझ्या आजीच्या अंगणात खूप फुलं फुलत. कोणी कुमठेकरीण तांबड्या आजीच्या घरासमोरून जाताना म्हणायची, की "अगं तांबडे माय, अगं तुझ्या मागच्या अंगणात इतकी फुलं फुलतात, तर तू ती फुलं विकत का नाहीस?" आणि आजी त्या कुमठेकरणीला 4 फुलं देत म्हणायची, "राधा, तुला 3 पोरं आहेत ना, मग तू तुझ्या पोरांना बाजारात विकशील का? तशीच राधे ही फुलं माझी पोरं आहेत गं. त्यांचं आयुष्यसुद्धा क्षणभंगूर आहे. मग माझ्या या पोरांना झाडावर उमलू दे आणि झाडावरच कोमेजू दे गं." आणि मग ती कोणी राधा, "खरं आहे तुझं तांबडी माय," असं म्हणून आजीने दिलेली फुलं केसात माळत माळत निघून जायची. माझी आजी आपल्या अंगणात बसून कधी फुलांच्या वेण्या करत असे. फुलाफुलामध्ये पानं घालून गुंफलेल्या माझ्या आजीच्या वेण्या अप्रतिम असायच्या, सुंदर असायच्या. आजीनं वेण्या केल्या की रावणाला सुद्धा एक वेणी मिळायची. आणि कधी आजीने मोगऱ्याची वेणी केली की घरात आजूबाजूला कोणी नाहीये असं बघून वरच्या माळ्यावर वेणी फेकायची आणि पुटपुटायची, "शक्या, पोरा माळ केसात." आणि मग नंतर दिवसभर वरचा माळा त्या मोगऱ्याच्या सुगंधानं भरून जायचा. सोना किंवा नेहा नंतर आईला म्हणायच्या, की "माय, माळ्यावरनं मोगरीचा वास येतोय गं." आजी ते ऐकून समाधानानं हसायची. आश्चर्य म्हणजे आजीने शकूला अशी वेणी दिली ना, की तिच्या माळ्यावर 8-8 दिवस तो मोगऱ्याचा वास येत राही आणि शकूचं आपल्या आईवरचं प्रेम क्वचित अशा प्रसंगामुळे प्रकट होई. माझी आजी झाडावरची फुलं काढताना फार अलगद हातानं फुलं खोडायची आणि प्रत्येक झाडावर 1-2 फुलं तरी ठेवायची. आजीला कधीही एखादं फुलझाड ओकबोकं असलेलं आवडायचं नाही. अशी माझी आजी फुलवेडी होती. आपल्या प्रत्येक मुलावर तिची विलक्षण माया होती, पण तिची माया कधी तिच्या मुलांनी जाणली नाही. तिला फक्त तिच्या मुलांकडनं दुःखच मिळालं. सोनी आता मोठी झाली आणि ती पूर्वीपेक्षा जास्तच उफाड्याची दिसायला लागली. तिची मोठी वक्षस्थळं आता तिच्या पोलक्यात मावत नव्हती आणि ह्या वयात तिला लुगड्यानं झाकून ठेवणं आजीला तरी शक्य नव्हतं. सोनी दिसायला फार देखणी होती. तिचे ते कुरळे केस, सरळ नाक आणि एका ओळीत असलेले दात तिला फार देखणं बनवत. सोनीला एक सवय होती, ती कधीही हसताना लतासारखं मोकळं खळखळून हसायची. सोनी शांत स्वभावाची होती. एक नेहा सोडली तर आजीची कुठलीच पोर शकूसारखी आक्रमक स्वभावाची नव्हती. तरीही सोनीचं आणि धाकट्या नेहाचं कधी विशेष पटत नसे. सोनी बहुतेक वेळ रूपाच्याच घरात तिच्या जवळ असायची. रूपाचं आणि सोनीचं फार पटायचं. सोनीचा आपल्या धाकट्या भावावर रघुवर फार जीव होता आणि रघुसुद्धा सोनीशीच मोकळा असायचा. आजीच्या सोनीचं असं होतं तर नेहाची तराच वेगळी. नेहानं आपल्या मोठ्या बहिणीचा म्हणजे शकूच्या स्वभावाचा वारसा घेतलेला होता. नेहा मोठी होता होता शकूसारखी खादाड, चहाडखोर आणि अतिशय भांडखोर स्वभावाची निघाली होती. सोनी देखणी दिसत असे तर नेहा पुरुषी थाटाची होती. तिचं चपटं नाक एखाद्या म्हशीनं पाय दिल्याप्रमाणे पसरट होतं. ती जेव्हा एखाद्याच्या चाहड्या करत असे त्यावेळी नाकपड्या फुलवून ती एखाद्या मारक्या बैलासारखी फुसफुस करत असल्यासारखी दिसायची. आजीच्या सगळ्या मुलात नेहा कुरूप होती, अगदी शकूपेक्षा सुद्धा कुरूप. रघु जरी बुटका असला तरी दिसायला तसा नीटनेटका होता, पण नेहा नेहा एकदम उंच नीच पुरशी बांध्याची होती. तिचे केस सोनीसारखे दाट कुरळे असले तरी एकंदरीत हे तिच्या केसाळ रूपाला अतिशय विशोभित दिसत होते. नेहाच्या ओठावर हनवटीवर सुद्धा पुरुषासारखे काळे केस होते आणि नेहाला वक्षस्थळं अशी अजिबात म्हणजे नव्हतीच. इथे सोनीला आपली वक्षस्थळं सांभाळत नव्हती आणि उलट नेहाला थोडीशीही वक्षस्थळं नव्हती. नेहाचे हातपाय सुद्धा लांब, जाडे, केसाळ होते. तिच्याजवळ स्त्रीत्व असं नव्हतं. सुंदर आजीच्या पोटी एखाद्या कुरूप खेकड्यानं जन्माला यावं तशी नेहा होती. आपल्या दाट कुरळ्या केसांचा आंबाडा जेव्हा ती साधूसारखा वर बांधत असे त्यावेळी ती जास्तच विचित्र दिसायची. सोनी गोरीपान तर नेहा सावळी. तिचे डोळेसुद्धा चिनी लोकांप्रमाणे एकदम लहान आणि लांबट होते. त्या आपल्या मिचमिची डोळ्यांनी नेहा दुसऱ्यांचे दोष बरोबर शोधून काढण्यात पटाईत होती.
नेहाचं सगळ्यात मोठं वैगुण्य म्हणजे ही तिची कुरूपता कमी होती म्हणून का काय, नेहाचे वरचे 4 दात एकदम नाही पण थोडे बाहेर होते. तिच्याकडे बघणाऱ्याला तिचे ते दात बाहेर आहेत हे पटकन कळायचं आणि त्या दातांमुळे नेहा हसली की फार भेसूर दिसायची. आता मोठ्या शकूचा डावा डोळा लहान होता, तशी शकू दिसायलाही ठीक होती, पण नेहाची सगळीच बाजू लंगडी पडलेली होती. पूर्वी ती लहान असताना तिचा कुरूपपणा दिसत नव्हता, पण जसजशी नेहा मोठी व्हायला लागली तशी आजीला तिची चिंता वाटायला लागली. सुंदर गुलाबाच्या फुलासारख्या असलेल्या आजीच्या पोटी असा हा नर्मदेतला गोटा जन्माला आला होता. नेहाच्या पुरुषीपणाची जाणीव आजीला होती. आपल्याला दोन्ही हातानं सौंदर्य देणाऱ्या अंबानं शकूचा, नेहाचा आणि रघूचा का विचार केला नाही याचंच तिला पुष्कळ वेळा दुःख व्हायचं. आजी रोज रात्री झोपताना नेहाच्या ओठावर, हनवटीवर हळद आणि मीठ तेलात कालवून त्याचा लेप लावायची, पण त्याचा काहीही उपयोग न होता नेहाची ती काळी लव तिच्याबरोबर वाढतच राहिली. आपल्या वैगुण्यामुळे शकुनी आपल्या सुंदर आईचा मत्सर मरेपर्यंत केला, तसाच मत्सर नेहा सोनीचा करायची. सोनीला ती डोळ्यानं बघत नसे. प्रत्येक लहान सहान गोष्टी ती सोनीबरोबर दात ओठ खाऊन भांडायची. नेहा कसल्यान कसल्या चिंतेचं सावट तिच्यावर पडल्यासारखीच असायची. सुंदर चंद्रावर जसा काळा डाग आहे, तसा तांबड्या आजीच्या सुंदर जीवनावर काळे चिंतेचे डाग पडलेले होते. माझी आजी धार्मिक नव्हती. करायची त्यावेळी ती देवाचं सगळं करायची, पण ती देवावर किंवा तिच्या रावणावर अवलंबून नव्हती. माणसाने एखाद्या संकटात आपला मार्ग आपणच शोधून काढावा, फक्त देव त्यावेळी मदत करतो, असं तिचं तत्त्वज्ञान होतं. म्हणून तिच्यावर कधीही काहीही आपत्ती आली की ती स्वतः धडपडून मार्ग काढायची आणि नंतर सगळं ठीक झाल्यावर मात्र ती रावणाजवळ जाऊन पुटपुटायची की झालं रे बाबा रावणा, सगळं तुझ्या कृपेनं ठीक झालं बरं. नलिनीचा बेळगावला संसार सुरू झाला आणि हीच सुंदर डोळ्याची नली माझी खूप गुणाची आई होती. माझ्या सुंदर गुणी आईसाठी आपलं सगळं वैभव सोडणारे राकेश म्हापसेकर माझे प्रिय बाबा होते. माझ्या आईला अनिल दादाच्या वेळी दिवस गेले आणि आजीने तिला 5व्या महिन्यात कुमठ्याला आणलं. नली कुमठ्याला आल्यावर माझे बाबा दर शनिवारी बेळगावहून फटफटीनं तांबड्या आजीच्या घरी येत. ते त्यांच्या लग्नाच्या पूर्वी असेच येत होते. त्यांच्या फटफटीचा आवाज आजीच्या फाटकाजवळ थांबला की आजीच्या सगळ्या घराला कळत असे की माझे बाबा आलेले आहेत. बाबा बेळगावहून येताना नेहमी कंदाहारी पेढे, बेळगावचा प्रसिद्ध कुंदा, पेठा, लोणी असं काही बाई घेऊन येत. ते शनिवारी आले की सोमवारी अगदी पहाटे शुक्राची चांदणी आकाशात असताना पुन्हा बेळगावला निघून जात. पण माझ्या आजीला माझ्या बाबांचं ते असं इतक्या लांबून फटफटीहून येणं पसंत नव्हतं. ती नेहमी नलीला म्हणायची की नल्या पोरी, बेळगावहून इतक्या एसटी सुटतात, तू राकेशला एसटीनं यायला सांग की गं. इतक्या लांबून असं फटफटीहून येणं मला आवडत नाही गं. काळवेळ का कधी सांगून येते. माझी आई प्रत्येक वेळेला बाबांना एसटीनं या असं सांगायची आणि बाबा दरवेळी ती गोष्ट हसण्यावारी न्यायचे. कधी कधी काही गोष्टी आपण आपल्या हाताने ओढवून घेतो आणि नंतर दैवाला दोष देत बसतो. माझी आई बाळंतपणासाठी कुमठ्याला आली त्यावेळी लता मावशी तिला बाळंतपणासाठी मुंबईला नेणार होती, पण बाबा म्हणाले की नलीला आजीकडेच असू दे. माझ्या आजीला सुद्धा नाजूक नलीला कुठं पाठवायचं नव्हतं. ती म्हणायची, या डॉक्टरांना ना बाई बाळंत होताना थोडा धीर धरवत नाही, लगेच पोट फाडून टाकतात आणि 10-12 टाके घालतात. त्यामुळे माझ्या आजीने रूपाच्या मदतीनं नलीचं बाळंतपण आपल्या घरीच केलं. आईला अनिल झाला आणि त्याला बघून माझी आजी फार खुश झाली. अनिल दादा माझ्या बाबांसारखा देखणा झाला होता. त्याचे डोळेही माझ्या बाबांसारखे पिंगट होते. अनिल दादाचं बारसं आजीने कुमठ्याला मोठ्या थाटामाटात केलं. अनिलच्या बारशाला येशा, केशव, लता, पेदीमाय, केशा आजी सकट आलेले होते. तात्या, नारोभट आणि तारीसुद्धा आले होते. या सगळ्या गर्दीत सुद्धा येशाचं ते सगळ्यांपासून दूर राहणं तांबड्या आजीला जाणवलं होतं. अनिलच्या बारशाला येशा स्वतःहून आला का लतानी त्याला जबरदस्तीनं आणलं होतं हे काही तांबड्या आजीला ठाऊक नव्हतं. पण येशा घरातल्या कुणाजवळ जास्त बोलत नव्हता. रुबाबदार यशवंत आता अगदी वेगळा आयडबाज दिसत होता. आजी येशाचं ते रूप बघून हरखून गेली होती.
पायात बूट आणि कडक इस्त्रीच्या कपड्यात राहणारा येश्या घरातल्या सगळ्यांशी फार तुटकपणे वागत होता. आजी जेव्हा रात्री डोक्याला तेल लावण्यासाठी तेलाची वाटी घेऊन त्याच्याजवळ गेली, तेव्हा एकदम येश्या उठला आणि जरा चिडूनच म्हणाला, "हे बघ, मी असलं काही तेल-बेल डोक्याला लावत नाही, आता झोपू दे मला." आणि आजी निमूटपणे ती तेलाची वाटी घेऊन तिथनं गेली. माझ्या आजीला त्यावेळी वाटलं होतं, की हा पोर आत्ताच असं वागतोय, पुढे काय हा आपल्याला बघणार? देखणी सोनी आता 13 वर्षाची झाली होती. तारुण्याने तिला नुकताच स्पर्श केला होता. ही उफाड्याची सोनी 20-22 वर्षाच्या तरुणीसारखी दिसायची. सोनी शांत होती, स्वभावानं मितभाषी होती. तिला नेहासारखे अहोरात्र बकाणे भरायची सवयसुद्धा नव्हती, पण सोनी वेगळ्या वळणाची निघाली. आपल्या मोठ्या वक्षस्थळामुळे आपल्याकडे बघणाऱ्या पुरुषाची नजर आपल्यावर खेळून राहते, हे सोनीला जरा समज आल्यावर कळलं होतं. त्यामुळे कुमठ्यातल्या अनेक तरुणांना तिने आपलं वेड लावलं होतं. लताचा केशव सोनीला विलक्षण आवडायचा. त्याच्या त्या मुंबईच्या मवाली थाटावर ती अक्षरशः भाळली होती. केशवची आपल्या वक्षस्थळावर खेळणारी नजर तिने अनेकदा हेरली होती. आजीच्या अनुभवी नजरेनं सुद्धा ते सगळं टिपलेलं होतं. त्यामुळे कधी सोनीने मुंबईला लताकडे जायचा हट्ट धरला, तरी आजीने कधीही सोनीला लताकडे एकटं पाठवलं नव्हतं. कधी मुंबईला जायचं झालं, की ती सोनीला आपल्याबरोबर न्यायची, आपल्याबरोबर परत आणायची. या बाबतीत ती लताचं सुद्धा काही ऐकायची नाही. नेहा आणि सोनी घरात नेहमी भांडायच्या. असं कधी दोघींचं भांडण झालं, की नेहा नंतर सोनीला वाईट वाईट शिव्या देत राहायची आणि सोनीचा संयम संपला, की ती सरळ उठून तिचा बुचडा धरून तिला भिंतीवर आपट आपटायची. त्यावेळी नेहा स्वतःला सोडवून सोनीच्या कमरेवर लाथा घालायची. आजी त्यावेळी दोघींची भांडणं कशी तरी सोडवायची, पण त्या दोघीही पूर्ण कुमठ्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं रांडे मुंडे करत एकमेकींना शिव्या घालत. मग येणारे जाणारे कुमठेकर आजीच्या फाटकाजवळून हसत हसत रेंगाळत जायचे आणि आजी हे सगळं खालमानेनं बघायची. नंतर आत येऊन सोनी नेहावर मोठ्यांदा ओरडायची आजी. पण त्यावेळी आजीला कळायचं नाही, की आपल्या ह्या वाढलेल्या पोरींना समजवायचं कसं. तसं पाहता एक शकू सोडली तर लता आणि नलीनं आजीला कधी त्रास दिला नव्हता, पण आता सगळं उलटं चाललं होतं. आता रघुला काही सांगावं तर तो आपलं काजं बटण कपडे शिवण्यात मग्न. आपल्या बहिणीच्या भांडणात तो कधी पडायचा नाही. आणि अगदी आईने त्याचं डोकं खाल्लं तर तो सरळ रूपाकडे जाऊन नारायणाच्या दुकानात निघून जायचा. त्यामुळे नेहा आणि सोनी कितीही भांडल्या तरी आजी रघुला काही म्हणजे काही सांगायची नाही. आपल्या बुटक्या पोरानं आपल्या समोर बसून 4 घास खावेत असं आजीला वाटायचं, त्यामुळे ती गप्प राहायची. आजीनी लताच्या लग्नानंतर केशवच्या आधारामुळे कधीही आपल्या कुठल्याच पोरीला बाजारात फळं विकायला पेडावर उभं केलं नव्हतं. खूपदा कुमठेकर तांबड्या आजीच्या फाटकाजवळ येऊन हवी ती फळं योग्य किंमत आजीच्या हातावर ठेवून घेऊन जात असत. दर महाशिवरात्रीला कुमठ्याचा शेंद्री शंकर तांबड्या आजीच्या हातावर काही पैसे ठेवी आणि आजीच्या बागेतली फळं खाई. आजी नेहमी ताज्या फळांची एक लहान टोपली रूपाच्या घरी आणून द्यायची. तसंच ती सोनी किंवा नेहाजवळ फळं देऊन नेहमी आंबा आईची ओटीसुद्धा भरायची. दर शनिवारी महादेवा ड्रायव्हरजवळ लताला पिशव्या भरून फळं, सुकी मासळी पाठवून द्यायची. पूर्वी महादेवा ड्रायव्हर मुंबईला गेला की एस.टी. डेपोमध्ये थांबत असे, पण आता तो सरळ केशवच्या बारमध्ये मुक्कामाला असे. फुकटची भरपूर दारू आणि कोंबडीची तंगडी चोखताना तो केशा आजीला कुमठ्याच्या गोष्टी सांगत राही. अशी माझी आजी जगाला फळं वाटायची, पण मी कधीच तिला स्वतःच्या झाडावरचं फळ खाताना पाहिलं नव्हतं. आणि कधी त्याबद्दल कोणी तिला टोकलं तर ती सरळ म्हणायची, माझ्या झाडावरची फळं दुसऱ्यांनी खाताना बघताना मला समाधान मिळतं. त्यावेळी मी तिला चिडवायची आणि म्हणायची, तसं नाही आजी, असं म्हण, आपली पोरं आपणच का खायची. माझी तांबडी आजी मग हसत म्हणायची, अगदी खरं बोललीस हो कमले. लताला प्रताप झाल्यानंतर तिला आता वारंवार कुमठ्याला येणं जमत नव्हतं. त्यात हल्ली केशा आजीला देखील बरं नसायचं. त्यामुळे हल्ली केशव 1-2 महिन्यांनी कुमठ्याला तांबड्या आजीकडे येऊन जाई, पण त्याची मनी ऑर्डर मात्र न चुकता 1 तारखेला आजीच्या नावावर येत असे.
खरं तर लता शिवाय केशवचं कुमठ्याला येणं तांबड्या आजीला पसंत नव्हतं. केशव आला की सोनी अगदी आगाऊपणे त्याच्याबरोबर वागायची. सतत केशवकडे बघत खिदळायची. केशवनं केलेल्या त्याच्या प्रत्येक चेष्टेला ती वक्षस्थळं हलवीत दाद द्यायची आणि हे सगळं आजीला संतापून पाहावं लागायचं. केशवच्या पुढे ती सोनीला दाटूही शकत नव्हती. पण एकदा का केशव मुंबईला गेला की आजी नंतर सोनीवर भयंकर चिडायची आणि तेवढ्यापुरती सोनी खाली मान घालून गप्प बसायची, पण ती तेवढ्याच पुरती. नंतर पुन्हा केशव आला की सोनीचा पुन्हा येरे मागल्या सुरू व्हायचं ते व्हायचं. नलीचा अनिल 4 महिन्याचा झाला आणि मग माझ्या आईचंही कुमठ्याला येणं कमी झालं. लता, नली आपापल्या संसारात गुरफटल्या गेल्या. पण ह्यानंतर एक वाईट घटना घडली. काही कारणास्तव बाबांची कंपनी बंद झाली. बाबांना दुसऱ्या कंपनीत काम शोधायला लागलं. बाबांना दुसऱ्या कंपनीत नोकरी लगेच मिळाली, पण तिथे पगार फार कमी होता आणि काम मात्र भरपूर होतं. आता अनिल झाल्यामुळे आईचा घरखर्च वाढला होता. आजीला जेव्हा ही गोष्ट समजली त्यावेळी ती माझ्या बाबांच्या नकळत आईला स्वतःकडून होता होईल तेवढी मदत करायची. पण झालं काय, अनिल झाला आणि आपल्या कुटुंबानं अशा ओढाताणीत राहणं माझ्या बाबांना जाचायला लागलं आणि नंतर त्यांना आपल्या नसत्या हक्काची जाणीव व्हायला लागली. त्यात कधी त्यांना भेटायला आलेली त्यांची जुनी मित्रमंडळी त्यांना प्राची आजीबद्दल भडकवत. त्यामुळे हल्ली ते माझ्या आईजवळ वारंवार म्हणत की मी त्या प्राचीविरुद्ध कोर्टात जाणार आणि माझा हक्क मी मिळवणार. माझ्या आईने त्यांना खूप समजावलं. त्यातच एकदा बाबांना कळलं की केशवदादा, आमची लता मावशी आणि आजी आईला नकळत मदत करतात. कधीही कोणापुढेही हात न पसरणाऱ्या माझ्या स्वाभिमानी बाबांना हे फार लागलं. नंतर ते आईचं काहीही न ऐकता दर शनिवारी गोव्याला जात, प्राची आजीकडे जाऊन भांडत आणि नंतर भग्न अवस्थेत बेळगावला परत येत. माझ्या बाबांना ठाऊक होतं की प्राचीविरुद्ध कोर्टात जाऊन काही होणार नाही, कारण प्राचीची ताकद बाबा ओळखून होते. त्यात त्यांची हक्कासाठी चाललेली लढाई वर्षानुवर्ष कोर्टात चालली असती. त्यामुळे ते सरळ प्राची आजीकडे जाऊन भांडत आणि हात हलवत परत येत. त्यात प्राची आजीला राकेश असा पुन्हा आपल्या दाराशी आला, ह्यात तिचा मूर्ख स्वाभिमान सुखावला होता आणि तिने एकदा माझ्या बाबांपुढे प्रस्ताव ठेवला की बाबांनी बेळगाव कायमचं सोडून गोव्याला येऊन राहावं आणि अजूनही त्याची वाट बघणाऱ्या सुधाकर शेठच्या कांचनशी लग्न करावं. माझे बाबा भयंकर चिडले. अर्थात त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. नंतर दर शनिवारी गोव्याला जाऊन प्राची आजीशी ते आपल्या नसत्या हक्कासाठी भांडत राहायला लागले. आता अनिल दादा 2 वर्षाचा झाला होता. त्याचवेळी लता मावशीला दुसरा मुलगा झाला, तो अरुण. अरुणच्या जन्माच्या वेळी आजी लताकडे मुंबईला गेली नाही. तिने रूपाला मुंज्याला पाठवलं, कारण माझ्या आईला त्यावेळी पुन्हा दिवस गेले होते आणि बेळगावची परिस्थिती तेव्हा काही ठीक नव्हती. माझी आजी अनेकदा बाबांना म्हणायची की राकेश बेटा, अरे तू त्या इस्टेटीचं सगळं विसरून जा. मला तू लग्नापूर्वी वचन दिलं होतंस की नलीसाठी मी प्राचीची काहीही इस्टेट घेणार नाही. मग आता का धडपडतोयस तू? तुझ्या ह्या वागण्यानं माझ्या पोरीचे हाल होत आहेत रे. तसे माझे बाबा खिन्नपणे म्हणायचे, माय मला खरंच नकोय त्या प्राचीची इस्टेट, पण त्या इस्टेटीत माझ्या बाबांचा कष्टाचा वाटा आहे. त्यांनी रात्रंदिवस प्राचीबरोबर राहून तिला मदत केली होती. आपलं मयेकर नाव सोडून ते म्हापसेकर झाले. मला सुद्धा त्यांनी म्हापसेकर नाव दिलं. माय त्या नावाची किंमत मी माझ्या मुलांसाठी मागतोय प्राचीकडे. मी जास्त काही नाही, बेळगावचा फक्त एक बिअर बार मी तिला मागतोय आणि तो माझा अधिकार आहे. आजी बाबांच्या ह्या बोलण्यावर निरुत्तर व्हायची, पण बाबांच्या या ओढाताणीत माझ्या आईचे मात्र फार हाल व्हायचे. लता आणि केशवला जेव्हा माझ्या बाबांचं हे बिअर बार प्रकरण समजलं, तसं लतानं माझ्या आईला सांगितलं, वाटलेस केशव 1 नाही 2 बिअर बार राकेशला काढून द्यायला तयार आहे. आणि हे जेव्हा माझ्या आईने बाबांना सांगितलं, तसे बाबा पूर्वीसारखे त्या गोष्टीला तयार झाले नाहीत. माझ्या आईने जेव्हा जास्त हट्ट करून त्यांना सांगितलं की वाटल्यास तुमचा त्या धंद्यात जम बसला की नंतर आपण केशवचे हे बिअर बार त्याच्या नावावर करू आणि आपला आपण स्वतंत्र धंदा करू. बाबा आईला जवळ घेत म्हणाले, नले, अगं हे सगळं तितकं सोपं नाही आहे. मग आई रडकुंडीला आली. त्यांना म्हणाली, का तुम्ही स्वतःचे हाल करून घेताय मग? सतत असं कोणाच्या तरी दारात जाणं बरं दिसतं का हो?
आणि हे सगळं माझ्यामुळे घडतंय याचं मला दुःख होतंय. त्यात तुम्ही केशवकडनं कुठलीही मदत घ्यायला तयार नाही. का असं करताय तुम्ही?" एवढं बोलून जेव्हा माझी आई हमसाहमशी रडायला लागली, त्यावेळी मात्र माझे बाबा साफ गडबडले. माझ्या आईला असं काही वाटत असेल याचा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. ते एकदम माझ्या आईला हृदयाशी धरत म्हणाले, "नले, अगं तुझ्यामुळे हे घडलं असा विचारसुद्धा मनात आणू नकोस. आणि हे बघ मी काही लोकांच्या दारात जात नाही. सावत्र का होईना, पण ते माझं घर आहे. आता राहिला प्रश्न केशवचा. मी आज तुला स्पष्ट सांगतो, लताच्या केशवात आणि माझ्यात फार मोठा फरक आहे. मी कसा वाढलो याची तुला कल्पना नाही. मी कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत आणि इथून पुढेही पसरणार नाही. आणि हे मला माझ्या बाबांनी शिकवलंय. नले मी माझा मोठेपणा सांगत नाही. त्या कुमठ्याच्या सामान्य तरुणाकडनं जर मी मदत घेतली, तर माझ्या हृदयाला ते नेहमी बोचत राहील. आणि समजा उद्या मी कोणी झालो, तर हे सगळं त्या केशवमुळे झालं, असं माझ्या अनिलला ऐकून घ्यायला लागेल. त्यामुळे नल्या, मी केशवकडनं कसलीही मदत घेणार नाही. एवढं बोलून बाबा एकदम गप्प झाले. माझ्या आईला 7वा महिना लागला आणि तांबड्या आजीनं माझ्या आईला अनिलसह कोमठ्यात आणलं. लता आमच्या अनिल दादाचं बारसं करून मुंबईला गेली. ती अंबा आईच्या जत्रेला कोमठ्याला सुद्धा येऊ शकली नव्हती. त्यात पेदीमायचा पाय मोरीत घसरून पडल्यामुळे मोडला आणि ती दवाखान्यात पाय दोरीत अडकवून पडली. त्यात लताला पुन्हा दिवस गेले आणि आजीनी नंतर सोनी मी लताकडे जाते असं म्हणत असतानाही राघव आणि माधवला आपल्याजवळ ठेवून रूपा मुंजाला लताकडे पाठवून दिलेलं होतं. यावेळी मी, सोनी आणि नेहाने माझ्या आजीला चांगली मदत केली. सोनीने अनिलदादाची काळजी घेतली. पुढे सुद्धा आमचा अनिलदादा सोनी मावशीचा परमभक्त झाला होता. त्याला सोनी मावशी फार आवडायची. आजीने ह्यावेळी माझ्या आईचं बाळंतपण रूपा नसल्यामुळे कुमठ्याच्या दवाखान्यात करायचं ठरवलं होतं. तिचं नावसुद्धा तिने दवाखान्यात घातलं होतं, पण डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या अगोदर एक रात्री माझी आई मोरीला गेलेली असताना मी जगात यायची धडपड सुरू केली आणि माझी आजी घाबरली. तिला माझ्या आईला दवाखान्यात न्यायला वेळच मिळाला नाही. त्यात रूपा मुंजासुद्धा घरी नव्हते. आजीने आईला मोरीतून कसं तरी आतल्या खोलीत नेलं आणि माझा जन्म माझ्या तांबड्या आजीच्या हातून सुखरूप झालेला होता. मला बघून तांबड्या आजीला फार आनंद झाला. मी माझ्या आई आणि आजीचे सुंदर निळे घारे डोळे घेतले होते. आजीचा गुलाबी वर्ण माझ्याकडे नव्हता, पण मी ब्राह्मणी गोरी पान होते. माझ्या गोऱ्या वर्णावर माझे दाट पिंगट सोनेरी जावळ खूप छान दिसत होतं. देवानं सौंदर्य माझ्यात ओतलं होतं. एखाद्या देवदूताप्रमाणे मी सुंदर होते, तरीसुद्धा माझ्या आजीसारखी मी खचित सुंदर नव्हते. माझ्या आजीच्या स्वर्गीय सौंदर्याला तोडच नव्हती. मी झाले आणि बाबा मला बघून हरखून गेले. ते हलकेच आईकडे वाकून म्हणाले, "नले, हे सगळं सुख तू मला दिलंयस." मी झाल्याच्या आनंदात एका गोष्टीमुळे विरजण पडलं. मला तेल लावताना आजीच्या लक्षात आलं की माझा डावा पाय उजव्या पायापेक्षा साधारण इंचभर कमी आहे. माझ्या आईला ही गोष्ट कळताच तिने रडून रडून एक गोंधळ घातला. माझी आजीसुद्धा एकदम गप्प झाली. बाबांनी नंतर वेळ न घालवता मला बेळगावच्या डॉक्टरांना दाखवलं आणि सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं पडलं की मुळात माझ्या डाव्या पायाची वाढच पूर्ण झालेली नाही, त्यामुळे माझ्या डाव्या पायाला काहीही करणं शक्य नाही. शेवटी बाबांनी मला लता मावशीकडे मुंबईला नेलं. तिथल्या देखील डॉक्टरांनी तेच सांगितलं आणि मग अत्यंत निराशेनं माझे आई-बाबा कोमठ्यात परत आले. माझ्या सुंदर आजीने मला पदरात घेतलं. माझं बारसं झालं आणि मी लक्ष्मी कमळासारखी सुंदर असल्यामुळे माझं नाव बाबांनी कमल असं ठेवलं. त्यावेळी लता मावशीला अरुण झाला होता. माझ्या बारशाला आलेले सगळे कुमठेकर जेव्हा माझ्याकडे बघून हळहळले, त्यावेळी माझी आई हळूच मागच्या दारी जाऊन रडताना आजीनी बघितलं आणि ती कळवळली. ती सरळ माझघरातल्या रावणासमोर उभी राहिली, जोरात म्हणाली, "रावणा, आता नुसता मासळी भात खा, दारू पीत माझघर सांभाळत बसू नको. आता तुला आणि मला एक काम आहे, आपण आपल्या कमलला बरं करायचंय." एवढं रावणाकडे बोलून आजी माझघरात गेली. आईला म्हणाली, "नले, बाहेर जा, लोक घरात आहेत आणि ऐक, तुझी कमल मी आजपासनं माझ्या पदरात घेतेय."
पोरी नले, तुझी तांबडी माय आज तुला शब्द देतीये की मी आपल्या कमलला ठीक करीन. आणि माझी रडणारी आई एकदम रडायची थांबली. तिचा आपल्या मायवर पूर्ण विश्वास होता. ती हलकेच हसत आपल्या आईला म्हणाली, "माय, मी आजपासनं माझी कमल तुला देते." आणि माझ्या गुलाबी आजीनी मला पदरात घेतलं. माझा पाय नीट करण्याची तिने कंबरच कसली. असं म्हटलं जातं की लहानपणी मुलाचं शरीर जसं वळवलं जातं तसं ते वळतं आणि माझ्या आजीने तोच प्रयोग माझ्यावर करायचं ठरवलं. मी अगदी महिनाभराची असताना आजी रोज माझा पाय काशाच्या वाटीत तिळाचं तेल घेऊन अगदी मांडीपासून चोळून ओढून काढायची. दिवसातून 4-5 वेळा ती हा खटाटोप करायची. सतत चोळल्यानं माझा पाय चांगला दुखावला गेला होता. पण तांबडी आजी अगदी हलक्या हातानं माझा पाय चोळून ओढून काढायची, पण त्यावेळी मी वेदनेनं प्रचंड तळमळायची. हा माझा आकांत घरातल्या कोणाला बघवत नसे. आई तर मला आजीनी मळायला घेतलं की कानात कापूस घालून वाकल डोकीवर घेऊन दार घट्ट बंद करून झोपायची आणि सोनी आणि नेहा बाहेर फाटकाजवळ जाऊन उभ्या राहायच्या. कधी असं व्हायचं की माझ्या रडण्याचा आकांत ऐकून कुणी कुमठेकर मागच्या कुंपणाजवळून आजीला म्हणायचा, "तांबडे माय, अगं कमलेचा पाय काय मुळासकट उपटून काढणार आहेस का?" आजी जोरात म्हणायची, "तू नको धास्ती करू, माझा रावण तिला सांभाळेल, तू जा आपला तुझ्या घरला." माझ्या आजीचं हे असं माझ्या पायाला चोळणं बाबा शनिवारी कुमठ्याला आले की 2 दिवस थांबत असे, पण बाबा बेळगावला गेले की पुन्हा येरे माझ्या मागल्या. आई कुमठ्याला असली की बाबा गोव्याला प्राची आजीकडे भांडण्यासाठी जात नसत, ते सरळ कुमठ्याला येत. बाबा कुमठ्याला आले की सतत मला आणि अनिल दादाला जवळ घेऊन बसत. एकदा ते घाबऱ्या घाबऱ्या आजीला म्हणाले, "माय, बघ की कमल डाव्या पायाला जरा हात लागला की कळवळून रडते, काय झाले माझ्या पोरीला?" आजी माझ्या आईकडे बघून म्हणाली, "काय नाही रे पोरा, सगळं ठीक आहे." पण माझ्या आजीने माझा पाय अहोरात्र मळून 6 महिन्याच्या कालावधीत उजव्या पायाबरोबर आणला होता. तिला माहिती होतं लहानपणी हाडं वळवली तर ती वळतात आणि तिचा तो प्रयोग यशस्वी झाला होता. तिने माझा पाय बरोबर वळवला होता. पुढे मी मोठी झाल्यावर आजीला माझ्या तोकड्या पायाबद्दल विचारलं, तेव्हा ती मला प्रेमानं म्हणाली, "कमल, तुला मी नेहमी सांगते ना की जीवनाच्या वाटेवर नेहमी सरळ चालावं. मग पोरी, मी त्या वाटेवर तुला लंगडत लंगडत कसं चालू देईन? तू नेहमी माझ्यासारखं ताठ आणि सरळ चाललं पाहिजेस." माझ्या आजीला माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान होतं आणि अजूनही आहे. तिचं जीवन मी फार जवळून पाहिलं. आपल्या स्वर्गीय रूपाचा थोडासा वाटा तिने मला आणि माझ्या आईला प्रसादासारखा दिला होता. माझ्या आजीने मला माझ्या जीवनाची वाट सरळ पावलांनी चालायला मदत केली होती आणि तिचे ते उपकार कुठल्याही जन्मी फेड न होण्यासारखे आहेत. लहानपणी या माझ्या कमी असलेल्या पायामुळे कधी-कधी चालताना माझा तोल जात असे, पण नंतर तेही गेलं. मी इतरांप्रमाणे चालायला लागले. हे सगळं आजीमुळे शक्य झालं. अशी ही माझी अशक्य गोष्ट शक्य करणारी आजी आपल्या मुलाच्या फुटक्या नशिबानं जीवनाच्या वाटेवर स्वतःच हरवून गेली होती. ती असताना आणि ती नसतानाही सगळ्या कुमठेकरांच्या लक्षात माझी आजी नेहमी राहिली. आज सुद्धा कुमठ्यात तिच्या स्वर्गीय सौंदर्याचं कौतुक होतं. माझ्या आजीबद्दल अनेक वदंता कुमठ्यात होत्या, कारण कोणाजवळ काही अलौकिक असलं की नेहमी लोकमत त्या व्यक्तीबद्दल साशंक असतं आणि माझ्या तांबड्या आजीबद्दलही ते तसंच होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आज 29वा भाग तुम्ही ऐकलात. 30वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनल अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब करू शकला नसाल, तुमच्याकडनं सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर आत्ता एकच विनंती करतो. वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनही प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.